मानवाची अडवणूक आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे माणसावरचा विश्वास कमी होत चालला आहे, किंबहुना तो आता उरलेलाच नाही. माणूस माणसाकडून जितका छळला जातो तितका तो इतर प्राण्यांकडून छळला जात नाही. माणसाचे जितके नुकसान माणसे करतात तितके नुकसान इतर कोणताही प्राणी करत नाही. माणसा इतका दगाबाज, माणसा इतका लबाड आणि स्वार्थी आणि माणसा इतका हिंसक प्राणी दुसरा या पृथ्वीतलावर नाही. माणसे शरीराने जरी सर्व माणसे वाटत असली, त्याची आकृती जरी माणसाची असली, परंतु त्या माणसामध्ये दडलेला जो प्राणी आहे तो कोणता असेल सांगता येत नाही. माणसाच्या त्या मुखवट्यामागे कोणताही प्राणी असू शकतो. सर्व प्राण्यांमधले जे गुण आहेत ते कोणत्या ना कोणत्या माणसामध्ये निश्चितपणे आढळून येतात. मनुष्य वाघाप्रमाणे, लोक म्हणतात की तो वाघाप्रमाणे आहे, परंतु अनेक माणसे उंदराप्रमाणे, मांजराप्रमाणे, कुत्र्याप्रमाणे, विंचवाप्रमाणे, सापाप्रमाणे, लांडग्याप्रमाणे, बैलासारखे, गायीसारखे, कोणत्याही प्राण्यासारखे माणसे असू शकतात. त्यामुळे माणसाला ओळखताना त्या माणसामध्ये कोणता प्राणी दडलेला आहे हे पाहणं जास्त गरजेचं आणि फायद्याचं आहे. आजच्या काळामध्ये इतर कुणापासूनही सावधान राहण्याची गरज नाही. सर्वात जास्त सावधान राहण्याची गरज आहे माणसापासून. कारण तो माणूस म्हणून जरी असला, परंतु त्याच्यामध्ये दडलेला जो कोणता प्राणी असेल तो आपण सांगू शकत नाही, परंतु तो आपणास ओळखता आला पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःचे संरक्षण करू शकू.